लाडक्या बहिणीनो जरा थांबा. तुमच्या खात्यात अजूनही 1500 रुपये आले नाहीत का? मार्च महिना संपत आला, पण अजूनही फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही. मग नेमकं चाललंय तरी काय? सरकार पैसे देणार आहेत की नाही? की तुमचं नाव योजनेतून काढलं गेलंय? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे तुम्हाला एकाच वेळी 3000 रुपये मिळणार का? हो बहिणो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, फेब्रुवारीचा हप्ता नेमका कधी येणार? खरंच 2 महिन्यांचे पैसे एकत्र येणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे पैसे थांबले असतील, तर लगेच काय करायचं? कारण एक जर छोटीशी चूक केली तर तुमचे 1500 रुपये कायमचे बंद होऊ शकतात. आणि हो, शेवटी मी तुम्हाला एक अशी अपडेट सांगणार आहे, जी ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच दिलासा मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण ही माहिती प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची आहे. तर बहिणो, सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता अजून का आला नाही? महाराष्ट्र सरकारची ही योजना सुरू झाल्यापासून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाते. पण गेल्या काही दिवसांपासून हप्ते वेळेवर येत नाही. सगळ्यात आधी आपण समजून घ्या फेब्रुवारीचा हप्ता का अडकलेला आहे. आता जानेवारी महिन्याचा हप्ता देखील असाच उशीर झालेला होता. तो फेब्रुवारीमध्ये जमा झालेला होता. म्हणून अनेकांना वाटलं की फेब्रुवारीचा हप्ता हा मार्चमध्ये येईल. पण आता मार्च संपत आला तरीही पैसे खात्यात आले नाही. म्हणूनच महिलांमध्ये इथे चिंता वाढलेली आहे. पण बहिणीनो, मी तुम्हाला एक गोष्ट इथे सांगू इच्छितो. आता जी पडताळणी आहे ना ही सुरू झालेली आहे आणि ज्या महिलांनी 31 डिसेंबरच्या आधी चूक केलेली होती, त्या बहिणीची आता ई-के-वाय-सी इथे सुधारण्याचं काम चालू आहे. त्यामुळे जो हप्ता आहे ना, हा हप्ता येण्यामध्ये इथे उशीर होत आहे. तुम्ही कुठलीही चिंता करू नका. तुम्हाला हे 31 डिसेंबर 31 मार्च नंतर तुम्हाला 100% चे जे पैसे आहे ना, ते इथे भेटणार आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे 3000 रुपये एकत्र मिळणार का? हो बहिणीनो, सध्या अशी चर्चा सुरू आहे की फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्यांचे पैसे एकूण 3000 रुपये एकाच वेळी खात्यात जमा होऊ शकतात. ही बातमी ऐकून अनेकांना महिलांना दिलासा मिळणार आहे. पण लक्ष ठेवा, याबाबत अजूनही अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र सरकार लवकरच यावर निर्णय घेणार आहे अशी शक्यता तिथे व्यक्त केली जाते. परंतु बहिणो, इथे एक लक्षात ठेवा, जर आपल्याला या महिन्याच्या मध्ये पैसे जर भेटले नाही, तर 100% आपल्याला असं वाटते की एप्रिलमध्ये म्हणजे एप्रिलच्या 10 ते 15 तारखेपर्यंत आपल्या अकाउंटमध्ये 3000 रुपये ते येण्याची शक्यता आहे. कारण की ऑलरेडी जो फेब्रुवारीचा हप्ता आहे ना, हा लेट झालेला आहे आणि फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत मार्चचा हप्ता सुद्धा मार्चचा महिना सुद्धा संपलेला असल्यावर त्यांना दोन्ही हप्ते जे आहे ना, ते एकत्र देण्याचं इथं ते निर्णय घेऊ शकतात. तुम्हाला यावर काय वाटतंय ते नक्की कळवा. परंतु याच्याजवळ आहे ना, हा अजून सुद्धा अधिकृत जी माहिती आहे ती आलेली नाही. परंतु असं वाटतंय की 3000 रुपये जे आहे ना, ते एकत्र येणार आहे. आता पैसे थांबले असतील तर नेमकं कारण काय आहे? आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर तुमचे पैसे आले नाहीत, तर मागची कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे तुमची ई-के-वाय-सी जी आहे ना, ही पूर्ण नसणार आहे. दुसरं कारण म्हणजे के-वाय-सी मध्ये काहीतरी चूक झालेली असेल. जर चूक झाली असेल, तर तुमच्याकडे अजून सुद्धा संधी आहे. अजून सुद्धा 9-10 दिवस बाकी आहे. जर तुमची चूक सुधारायची असेल, तर लवकरात लवकर 31 डिसेंबरच्या आधी तुम्ही सी-एस-सी सेंटरवर किंवा मोबाईलवरून सुद्धा तुम्ही दुरुस्ती ते करू शकता. तिसरं कारण म्हणजे बँक डिटेलमध्ये मिसमॅच. हो बहिणो, जर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण नसेल, तर तुमचा हप्ता जो आहे ना, हा थांबवला जाऊ शकतो. आता 31 मार्च ही शेवटची संधी आहे. सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे, की 31 मार्च नंतर ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही, तर तुमची जी पैसे आहे ना, ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये इथे जमा होणार नाही. त्यापुढील तुम्हाला एकही हप्ता जो आहे ना, तो इथे भेटणार नाही. त्यामुळे आपल्याला 31 डिसेंबरच्या आधी जर तुमची ई-के-वाय-सी चुकलेली असेल, तर तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे. तर आता पुढचे हप्ते जे आहे ना, हे मिळणं कठीण होणार आहे, जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नाही तर. आता काय करायचं? जर तुम्हाला पैसे वेळेवर हवे असतील, तर लगेच तुम्हाला काय करायचे, तुमची ई-के-वाय-सी पूर्ण आहे का? ते तुम्हाला चेक करायचं आहे. तुमचं आधार आणि बँक डिटेल तुम्हाला व्हेरिफाय करून घ्यायचं आहे. कारण की कधी-कधी आपल्याला बँकेची सुद्धा ई-के-वाय-सी जी आहे ना, ही दरवर्षी करावी लागत असते. त्यामुळे ती ई-के-वाय-सी तुम्ही केलेली आहे का? ते सुद्धा तुम्हाला इथे चेक करून घ्यायचं आहे. काही चूक असेल तर ती लगेच दुरुस्त करून घ्या. हे काम इतक्या लवकर कराल, तितक्या लवकर तुम्हाला इथे पैसे जे आहे ना, ते पैसे भेटणार आहे. बहिणो, अनेक वेळा अफवा पसरतात की पैसे बंद झालेले आहेत. पण असं नाही, सरकारी योजना बंद करत नाही. फक्त काही टेक्निकल कारणामुळे हप्ते उशिरा येत आहे. तर बहिणो, असं आहे की फेब्रुवारीचा हप्ता लवकरात लवकर इथे येऊ शकतो. एप्रिलमध्ये 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे आणि 31 मार्च नंतर 31 मार्चपर्यंत ई-के-वाय-सी करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नसेल तर आजच पूर्ण करा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.